दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत खूप जास्त भूक लागते किंवा एनर्जी डाऊन होऊन जाते, तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही जर नाश्ता स्किप करत असाल तर तसं न करता तो हेल्दी कसा बनवता येईल याकडे जास्त लक्ष द्या. तर आज तुम्हाला असे 3 हेल्दी नाश्त्याचे पर्याय सांगते, जे प्रोटीन रिच तर आहेतच, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी तर मदत होईलच, पण सकाळच्या घाई गडबडीत ते पटकन होतील जर थोडी पूर्वतयारी करून ठेवली तर. आता यातला सगळ्यात पहिला पर्याय आहे तो म्हणजे स्प्राउट भेळ. आता यामध्ये मोड आलेली कडधान्य जी थोडीशी शिजवून घ्यायची, जास्त नाही, की ज्यामुळे ती पचायला हलकी जातील आणि गॅसेस किंवा ऍसिडिटीचा त्रास होणार नाही. तर यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता, तर हिरवे मूग, मटकी, काळे चणे, चवळी किंवा छोले यासारखी कोणतीही कडधान्य जी तुम्हाला सूट होतात, तुमच्याकडे अवेलेबल आहेत, ती तुम्ही घेऊ शकता. आणि यामध्ये तुम्हाला कांदा, टोमॅटो, काकडी अवेलेबल असेल तर गाजर हे घालायचं आहे, आणि सेंधव मीठ, थोडीशी मिरपूड म्हणजेच काळी मिरी पावडर, किंवा यामध्ये तुम्ही थोडासा चाट मसाला टाकू शकता किंवा जिरे पावडर टाकू शकता, आणि भरपूर कोथिंबीर घालून लिंबू पिळून हे तुम्हाला स्प्राउट भेळ तयार करायची आहे. जर मोड आलेली कडधान्य शिजवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर 1-2 दिवस तरी नक्कीच राहतात आणि जास्त वेळ जात नाही. आणि यामध्ये तुम्हाला दिवसभराची एनर्जी राहणार आहे, प्रोटीन भरपूर मिळणार आहे. यामध्ये अजून एक ऍडिशनल म्हणजे जर तुम्ही छोटे पनीरचे तुकडे यामध्ये करून टाकले तर अगदीच त्याला म्हणजे एक पोटभरीचा ब्रेकफास्ट म्हणून ते होऊ शकतं, आणि प्रोटीन कंटेंट सुद्धा त्याचा वाढतो. तर हे तुम्ही नक्की घेऊ शकता. लिंबू पिळल्यामुळे काय होतं की हे प्रोटीन पचायला सोपं जातं. तर छोट्या गोष्टी असतात, पण खूप जास्त त्याला वेळ लागतोच असं नाही. आपली थोडीशी तयारी असेल तर हे सुद्धा आपलं सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होऊ शकतं. दुसरा नाश्त्याचा पर्याय आहे, जे लोक अंडी खातात, उकडलेली अंडी 2 किंवा 3 अकॉर्डिंग टू तुम्ही किती तुमचं वेट किती आहे किंवा तुमचं एज किती आहे आणि तुम्ही वर्कआउट किती करता त्यावर सुद्धा आहे. पण साधारण एक 2 ते 3 उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग, साधारण तुम्ही 1 अंड पूर्णपणे घेऊ शकता आणि 2 उकडलेली अंडी जी आहेत फक्त पांढरा भाग घ्यायचा आहे, म्हणजे उष्ण पण पडत नाही आणि तुमचं पोट सुद्धा भरतं. तर याचबरोबर उकडलेल्या अंड्यांबरोबर तुम्ही एखादं फळ, जे सीझनल फळ असेल ते तुम्ही पेअर करू शकता. या फळांमध्ये जर तुम्ही विचाराल की ऑप्शन काय असतील, तर सफरचंद, डाळिंब, पेरू, पेर किंवा पपई किंवा ऑरेंज अशी तुम्ही फळं घेऊ शकता जी सीझनल अवेलेबल असतात. तर जर तुम्ही वर्कआउट करत असाल तरच केळं घ्या, नाहीतर रोज केळी घेऊ नका, याने सुद्धा वजन वाढतं. आणि तिसरा जो काही तुम्हाला मी आता सांगणार आहे पर्याय, तो म्हणजे ओट्स. आता मसाला ओट्स याला असं आपण म्हणू शकतो किंवा ओट्सचा दलिया म्हणू शकतो, जो तुम्ही गव्हाचा दलिया सुद्धा बनवू शकता. ओट्स हे फायबरयुक्त आहे, पचायला हलकं आहे, आणि यामध्ये प्रोटीन म्हणून तुम्ही फळं, भाज्या घालू शकता. भरपूर भाज्या घालून बनवलेला ओट्सचा उपमा हा एक उत्तम पर्याय आहे आणि पटकन होतं, पोट भरतं. तर नाश्ता स्किप न करता हे 3 पर्याय तुम्ही नक्की करून बघा, आणि यामुळे तुमची दिवसभराची एनर्जी तर टिकून राहीलच, पण तुम्हाला वेट लॉस आणि फॅट लॉस होण्यासाठी सुद्धा मदत होईल. तर अशाच व्हिडिओसाठी आपला चॅनल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.